त्यांना चित्र काढायला आवडायचं, त्यांना जेट प्लेन उडवायला आवडायचं, त्यांना आवडायचं गरिबांच्या डोळ्यात येणारे अश्रू पुसायला, त्यांचं दुःख समजून घेऊन त्यांना मदत करायला. त्यांनी अनेक मोठमोठ्या कंपन्या उभ्या केल्या, त्यासोबत ते उभा करत गेले एक प्रगत भारत. रतन टाटा यांना फक्त एक बिझनेसमॅन म्हणणं हे खूप चुकीचं ठरेल. त्यांना आपण माणसांमध्ये जन्माला आलेला एक देवमाणूस म्हणूया, ज्यांनी माणसांना स्वतःतली माणुसकी जिवंत ठेवायला शिकवलं. 9 ऑक्टोबर 2024 भारत देश ही तारीख कधीच विसरणार नाही, कारण याच दिवशी रतन टाटांचं निधन झालं. या व्हिडिओच्या माध्यमातून रतन टाटांचे काही किस्से आठवण म्हणून जतन करून ठेवूया. नमस्कार, तुम्ही पाहताय ताज्या घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा. 7 ऑक्टोबर 2024 सगळीकडे बातम्या येऊ लागल्या की रतन टाटा यांचं स्वास्थ्य बिघडल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आलंय. पण ही बातमी अफवा असल्याची रतन टाटा यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली. मी पूर्णपणे ठीक असून फक्त रूटीन चेकअपसाठी रुग्णालयात आलोय, काळजी करण्याचं काहीच कारण नाही. आणि मग फक्त 2 दिवसांनी बातमी आली ती पद्मभूषण देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचं 86व्या वर्षी निधन झालं. अनेक लोक ही सुद्धा अफवा असेल म्हणून पुन्हा रतन टाटांच्या ट्विटची वाट पाहत होते, पण दुर्दैवाने हे सत्य आहे. 28 डिसेंबर 1937 रोजी रतन टाटा यांचा जन्म झाला. एका श्रीमंत कुटुंबात जन्म झाला असला तरी त्यांचं बालपण फारसं चांगलं नव्हतं. ते 10 वर्षांचे असताना त्यांचे वडील नवल टाटा आणि आई सुनी टाटा यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. म्हणून रतन टाटा हे JN पेटिट पारसी या अनाथ आश्रमात गेले. नंतर त्यांची आजी नवजाबाई टाटा यांनी त्यांना दत्तक घेतलं. भारतात आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी 1959 मध्ये कॉर्नेल विद्यापीठात गेले. 1962 मध्ये भारतात परतण्यापूर्वी ते लॉस एंजलिसमध्ये जोन्स आणि इमन्स या कंपनीत काम करत होते. त्यांच्या आजीची तब्येत बिघडल्यामुळे ते भारतात आले. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटांचा नातू परदेशात अशा पद्धतीने धडपड करतोय हे पाहून JRD टाटांनी टाटा समूहात येण्याचं त्यांना निमंत्रण दिलं आणि 1962 साली रतन टाटा समूहात दाखल झाले. कंपनीच्या परंपरेनुसार त्यांना सुरुवातीला विविध कंपन्यांमध्ये काम करण्यास सांगण्यात आलं. जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये अगदी कोळसा उचलण्यापासून ते भट्टीपाशी काम करण्यापर्यंत अशी अनेक कामं त्यांनी केली. रतन टाटांनाही कंपनीच्या कामातील बारकावे शिकायचे होते, त्यामुळे त्या कारखान्यात जे काही होत होते ते त्यांनी केलं. आपल्या वागण्या बोलण्याने आणि कामामुळे ते मजूर आणि अधिकाऱ्यांमध्ये अधिक लोकप्रिय झाले. मग 1971 मध्ये त्यांच्याकडे टाटा समूहातील नेल्को या कंपनीची धुरा सोपवण्यात आली. तेव्हा ही कंपनी तोट्यात चालणारी कंपनी होती. रेडिओ आणि टेलिव्हिजनचं उत्पादन करणारी ही कंपनी होती. रतन टाटा यांनी या कंपनीची धुरा सांभाळल्यानंतर घाट्यात चालणारी ही कंपनी 3 वर्षांमध्ये स्वतःच्या पायावर उभी केली. पण मंदी आणि आणीबाणीमुळे पुढे ही कंपनी बंद पडली. त्यांनी या अपयशाचा अनुभव भविष्यातल्या यशासाठी लक्षात ठेवला. 1991 मध्ये JRD टाटांनी टाटा उद्योग समूहाचे सर्व सूत्र हे रतन टाटा यांच्या हाती सोपवले. त्यानंतर टाटा समूहाच्या यशाचा आलेख वर जात गेला. भारताची स्वतःची अशी 4 चाकी गाडी रतन टाटा यांनी बनवली. ती होती टाटा इंडिका. त्यानंतर 1999 मध्ये टाटा मोटर्स घाट्यात सुरू होते. तेव्हा टाटा मोटर्सने आपलं पॅसेंजर कार डिव्हिजन अमेरिकन कार कंपनी फोर्डला विकण्याचा विचार केला होता. 1999 मध्ये त्या संदर्भात एका बैठकीत फोर्डचे चेअरमन बिल फोर्ड यांनी रतन टाटा यांचा अपमान केला होता. कार बनवणे हे तुमचं काम नाही. जर तुम्हाला याची माहिती नसेल तर तुम्ही त्याचा व्यवसाय सुरू करायला नको होता. हा सौदा करून आपण टाटांवर उपकार करणार असल्याचे फोर्ड यांनी म्हटलं होतं. पण वेळ बदलतेच. 2008 हा जागतिक मंदीचा काळ होता. अमेरिकन कंपनी फोर्ड दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती. फोर्डने त्यांचे 2 कार ब्रँड लँड रोवर आणि जॅग्वार विकायला काढले. पण मंदीचा काळ असल्याने कोणीच हे कार ब्रँड विकत घेण्यासाठी पुढे येत नव्हतं. तेव्हा रतन टाटा यांनी हे 2 कार ब्रँड विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी फोर्डचे चेअरमन बिल फोर्ड म्हणाले होते की हे ब्रँड विकत घेऊन तुम्ही आम्हाला मदत केली. आपल्या अपमानाचा बदला अशा पद्धतीने घेणारे आपले हे रतन टाटा यांनी मिडल क्लास लोकांचं स्वतःची कार घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी टाटा नॅनो लॉन्च केली.
म्हणजे एकीकडे 1 कोटींच्या घरात कार विकणारे टाटा मोटर्स आता सामान्य लोकांसाठी 1 लाखाची कार सुद्धा विकत होते। स्वतःचा फायदा न बघता सामान्य लोकांसाठी त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झटणारा जगातला हा एकमेव बिझनेसमन असावा। जगभरात 100पेक्षा जास्त देशांमध्ये स्वतःच्या कंपन्या असणाऱ्या माणसाचं, रतन टाटांचं फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत उल्लेख नाही असा प्रश्न सर्वांनाच पडतो। कारण टाटा समूहाचं 66% प्रॉफिट हे चॅरिटेबल ट्रस्टना दान दिलं जातं। 30,000 पेक्षा जास्त कॅन्सर रुग्णांना दरवर्षी जगण्याचं बळ टाटा मेमोरियल हॉस्पिटल मार्फत मिळतं। माणुसकी जगातून संपली आहे असं वाटण्याच्या काळात रतन टाटा यांनी मूक प्राण्यांसाठी देशातील सर्वात मोठं हॉस्पिटल उभारलं। त्यांनी दिलेली ही माणुसकीची शिकवण आपण अविरत पुढे नेऊया। जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचं नाव नसलं तरी लोकांच्या मनात जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून रतन टाटा यांचं नाव कायम राहील। अशा या देव माणसाला गाजावाजातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली।